नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रताळ्याचे घारगे किंवा घाऱ्या कशा करायच्या ह्याची रेसिपी आपण पाहणार आहोत। ही रेसिपी अगदी घरी अवेलेबल असणाऱ्या जिन्नसमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होते आणि खायलाही अगदी पौष्टिक आहे। हिवाळ्यात खाण्यासाठी उत्तम असा पदार्थ आहे। तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर रताळ्याचे घारगे बनवण्यासाठी आपण इथे 500 ग्रॅम एवढं रताळं घेतलेलं आहे। हे रताळं स्वच्छ धुवून आपण याची साल काढून असे या साईजमध्ये तुकडे करून घेणार आहोत आणि आता आपल्याला या साईजचे तुकडे कुकरमध्ये किंवा तुम्ही 10 मिनिटांसाठी एखाद्या पातेल्यामध्ये छान असे शिजवून घेऊ शकता। मी कुकरमध्ये 3 शिट्ट्या दिलेल्या आहेत। आपल्याला अगदी मऊसूद असं शिजवायचं आहे। तर एक 5 मिनिटांमध्ये कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या आहेत आणि वाफही पटकन गेलेली आहे। आता आपण रताळं शिजलेलं आहे का पाहूयात। तर असं चाकूने तुम्ही हलक्या हाताने चाकू यामध्ये घुसून पाहिलात तर चाकू सहजपणे आरपार जातो, म्हणजेच रताळं व्यवस्थित शिजलेलं आहे। आता हे गरम गरम रताळे असतानाच आपण एका पसरट भांड्यांमध्ये काढून घेणार आहोत। आपल्याला हे रताळे गरम असताना स्मॅश करायचे, त्यामुळं आता मी इथे 1 कप गूळ घेतलेला आहे। गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे आणि गुळाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे, काही प्रॉब्लेम नाही आहे। तर आपल्याला एखाद्या मॅशरच्या साहाय्याने किंवा एखादा ग्लास किंवा पसरट भांड्याच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित गूळ व रताळं मॅश करून घ्यायचं आहे। रताळं गरम असल्यामुळे गूळ अगदी सहजपणे त्यामध्ये वितळला जातो। शक्यतो मोठ्या साईजच रताळे वापरू शकता तुम्ही आणि कधी कधी रताळ्यामध्ये असे धागे किंवा आपण ज्याला शिरा म्हणतो त्या आढळतात, तर त्या आढळल्या तर किसणीने तुम्ही रताळे बारीक करून घ्या, जेणेकरून ते शिरा वरती राहतील आणि फक्त रताळ्याचा गर हा किसला जाईल। तर पाहू शकता एक जीव असं गूळ आणि रताळ्याचं मिश्रण झालेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये 1 चिमूटभर मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे अर्धा चमचा वेलची पूड ॲड करायची। तुम्ही वेलची पूड, जायफळ किंवा सुंठ देखील ॲड करू शकता। तर मी इथं वेलची पूड अर्धा चमचा घेतली आहे आणि अर्ध जायफळ किसणीने बारीक करून घेणार आहे। त्यानंतर एका साईडला आपल्याला 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ लगेच मिक्स करायचं नाही, साईडला आधी काढून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही 1-2 चमचे बेसन पीठ देखील घेऊ शकता। तर आपल्याला थोडं थोडं करून हे पीठ आपल्याला याच्यामध्ये ॲड करून पीठ मळून घ्यायचं आहे। एका वेळेला सर्व पीठ ॲड करायचं नाही, जसं त्याच्यामध्ये खपेल तसं आपल्याला थोडं थोडं करून पीठ ॲड करून घ्यायचं आहे। तर आता मी यातलं अर्ध पीठ घातलेलं आहे आणि आता मी पीठ मळायला घेत आहे। तर या सर्व मिश्रणाचं आपल्याला अगदी आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। चपातीपेक्षा थोडंसं तुम्ही घट्ट बनवू शकता, पण आता आपण थोडं थोडं पीठ ॲड करत करत हे पीठ अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। पीठ मळून होत आलं की शेवटी तुम्ही तेलाचा पण थोडासा हात घेऊन पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय या पद्धतीनं आपल्याला असं एवढं पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपण जे सुरुवातीला 2 कप पीठ घेतलेलं त्याच्यामधलं जवळजवळ 1.5 ते पावणे 2 कप आपल्याला पीठ लागलेलं आहे आणि उरलेलं पीठ आता मी साईडला ठेवून देणार आहे। तर गॅसवरती आता आपल्याला जाड तळाची एक कढई ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला तेल उकळायला ठेवायचं आहे, जेणेकरून आपण साईडला घाऱ्या करेपर्यंत तेलालाही उकळी येईल। तर इथं मी थोडंसं शॉर्टकट पद्धतीने घारगे करून घेणार आहे। त्यासाठी मी असे चपातीपेक्षा मोठ्या साईजचे, म्हणजे जवळजवळ 2 चपात्या होतील, याचा एकच गोळा करून घेतलेला आहे आणि आपल्याला तेल लावून हे असे व्यवस्थित एकसारखे सर्व बाजूंनी लाटून घ्यायचे आहेत। जर आपण घारग्यांना पीठ लावलं तर ते लाल कलरचे होतात आणि पीठ तेलामध्येही उतरतं, त्यासाठी आपण इथे तेल किंवा तूप लावून अगदी व्यवस्थित असे घारगे लाटून घ्यायचे आहेत। त्यानंतर याच्यावरती मी थोडंसं खसखस स्प्रिंकल करून अगदी अलगदपणे पुन्हा एकदा लाटणं फिरवून घेणार आहे। खसखस किंवा तीळवरती लावून आपण घारगे लाटू शकतो किंवा काही नाही लावलं तरी काही एवढा फरक पडत नाही आहे। तर अशा पद्धतीने मी घारगे व्यवस्थित लाटून घेतलेत, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही केलेले नाही आहेत। तर या जाडीचे साधारणतः मी लाटून घेतलेले आहेत आणि आता एखादं काट असणारं भांडं घेऊन आपल्याला या पद्धतीने घाऱ्या आपण व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे। छान असे गोल आकारात घाऱ्या तयार होतात, अगदी छोट्या छोट्या छान होतात आणि जास्त कष्टही पडत नाही। आणि असं हे उरलेलं पीठ तुम्ही नेक्स्ट गोळ्यामध्ये ॲड करू शकता। बघू शकताय तुम्ही असे। आता मी एका पसरट भांड्यामध्ये ह्या घाऱ्या सर्व काढून घेणार आहे आणि उरलेल्याही घाऱ्या अशाच पद्धतीने आपल्याला करायच्या आहेत। तर घाऱ्या किंवा काही भागांमध्ये घारगे असं म्हणलं जातं। आमच्या इकडे रताळ्याच्या किंवा भोपळ्याच्या देखील घाऱ्या केल्या जातात। तुमच्या इकडे अजून कशाच्या घाऱ्या केल्या जातात का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपल्या ह्या सगळ्या घाऱ्या तयार झालेल्या आहेत आणि गॅसवरती आपण तेलही गरम करायला
ठेवलेलं आता ते आपण पाहूया गरम झालेलं आहे का. तर तेल गरम होण्यासाठी म्हणजे झालं आहे का चेक करण्यासाठी आपण एक छोटासा कणकेचा गोळा त्याच्यामध्ये सोडूया आणि तो जर पटकन वरती आला तर समजून जायचं की आपलं तेल चांगलंच गरम झालेलं आहे. बघू शकताय कसा तेलाचा गोळा सोडला की पटकन वरती आलेला आहे. तर ह्या पद्धतीनं आपण समजू शकतो तेल गरम झालेलं आहे. आणि आता आपल्याला मीडियम फ्लेम करायचं आहे आणि आपल्याला घाऱ्या यामध्ये तळून घ्यायचे आहेत. गॅस मीडियम फ्लेमवरती का करायचं, तर जर फुल गॅस ठेवला तर घाऱ्या वरतून तर भाजल्यासारख्या दिसतात पण आतमध्ये त्या कच्च्याच राहतात. त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायचं आहे. काय होतं, तेल अगदी व्यवस्थित गरम झाल्यामुळं पुन्हा मीडियम गॅसवरती आतूनही घाऱ्या छान अशा व्यवस्थित फ्राय केल्या जातात. त्यामुळं आपल्याला अशा टम्म घाऱ्या छान अशा गोल्डन कलरवरती तळून घ्यायच्या आहेत. आणि आता आपल्याला अशाच पद्धतीने उरलेल्या घाऱ्या देखील आपल्याला तळून घ्यायचे आहेत. घारी एकदा सोडली की सुरुवातीला तळाला जाते आणि ती वरती येते. वरती येईपर्यंत आपल्याला अजिबात त्याला झाऱ्या लावायचा नाही आहे. एकदा वरती आली की तुम्ही उलटी पालटी करू शकता, त्याच्यावरती वरतून खालतून तेलही सोडू शकता. पण जोपर्यंत ती वरती येत नाही तोपर्यंत त्याला झाऱ्या लावायचा नाही, तर घारी फुटण्याचे चान्सेस जास्त असतात आणि मग त्या अशा फुगत देखील नाहीत. बघू शकताय अशा घाऱ्या गोल मटोल छान चंद्रासारख्या गोल गोल झाले, टम्म फुगलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या रताळ्याच्या घाऱ्या रेडी झालेल्या आहेत. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये व्हिडिओ जरूर शेअर करा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन आणि चटकदार रेसिपीसोबत. तोपर्यंत मी सुजाता तुमचा निरोप घेते. खात राहा, काळजी घ्या, बाय.